नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात प्रेमाची अनोखी कहाणी भाग 37। गाणं सुरू होतं। सर्व कपल गाण्याच्या तालावर थिरकत होते। विक्रम तर सर्व काही विसरून फक्त अदितीला पाहण्यात मग्न होता आणि तितक्यात विनयच्या ग्रुपमधील एक मुलगा जो थोडा वेळ आधी अदिती आणि नताशाला भेटला होता तो अदितीला डान्ससाठी विचारायला आला होता। अदिती त्याला नाही बोलत होती, परंतु तो तिला कन्व्हिन्स करत होता। विक्रमचं लक्ष गेलं तसा त्याला राग आला। अदितीचाही नाईलाज झाला। ती तिचा हात त्याच्या हातात देणार, विक्रम लगेच तिथे आला व अदितीचा हात हातात घेतला। हे इतके अनपेक्षित घडले की अदितीला समजले देखील नाही। तिने शॉक होऊन विक्रमकडे पाहिलं। विक्रमने रागात एक नजर त्या मुलाकडे पाहिलं तसा तो निघून गेला। विक्रमला त्या पार्टीमध्ये सगळे ओळखत होते। त्याचा राग सर्वांना माहीत होता। विक्रम तसाच तिचा हात पकडून तिला डान्स फ्लोअरवर घेऊन आला। अदितीला खूप संकोच वाटत होता। त्याने एक हात तिच्या हातात दिला व दुसरा तिच्या नाजूक कमरेत घातला। अशा अचानक झालेल्या स्पर्शाने ती शहारली होती। त्याने तिचा दुसरा हात स्वतःच्या खांद्यावर ठेवला व तिच्या डोळ्यात हरवून गेला। दोघेही एकमेकांच्या खूप जवळ होते। विक्रम थोडे अंतर राखूनच डान्स करत होता, तरीही दोघांचा चेहरा खूप जवळ होता। तो तिचे गरम श्वास अनुभवत होता, तर तिला विक्रमच्या परफ्यूमचा सुहास बेधुंद करत होता। तीही त्याच्या डोळ्यात काही वेळासाठी हरवली होती। गाणं आता संपत आलं होतं, तसे सर्वांनी एक सुरात टाळ्या वाजवल्या, परंतु विक्रम आणि अदितीचं कशावर लक्ष नव्हतं। ते दोघे आपल्याच धुंदीत होते। विक्रम तर तिचा चेहरा स्वतःच्या डोळ्यात साठवून घेत होता। आज पहिल्यांदा ती त्याच्या इतकी जवळ होती। हा अनुभव त्याच्यासाठी खास होता। काही वेळाने अदिती भानावर आली। आपण विक्रमच्या खूप जवळ आलो आहोत याचा तिला भास झाला। तिने त्याच्याकडे पाहिलं तर तो अजूनही तिलाच पाहत होता। आजूबाजूला खूप गर्दी झाली होती। सर्व टाळ्या वाजवत होते। गाण्याचा आवाज येत होता। ती त्याच्यापासून दूर जाणार तितक्यात एका मुलीचा पाय घसरून तोल गेला व ती जोरात अदितीच्या अंगावर आदळली। अदिती ही विक्रमच्या समोर असल्यामुळे ती विक्रमच्या छातीवर आदळली। हे इतकं अचानक झालं की कोणाला काहीच समजलं नाही। अदितीचे दोन्ही हात विक्रमच्या मानेभोवती गुंफले गेले। त्याचेही दोन्ही हात तिच्या पाठीवरती होते। नकळत ती त्याच्या मिठीत आली होती। तिचा केसांचा मंद सुहास, तिच्या शरीराचा गंध विक्रम स्वतःमध्ये सामावून घेत होता। तिच्या हृदयाचे ठोके तो स्वतःच्या हृदयाने ऐकत होता। आजपर्यंत कितीतरी मुलींना त्याने स्पर्श केला असेल, परंतु अदितीची नशा काही वेगळीच होती। आजपर्यंत प्रेमाची अशी अनुभूती तो पहिल्यांदा अनुभवत होता। त्याला ती मिठी आणखी घट्ट करावीशी वाटत होती। अदितीला आयुष्यभरासाठी स्वतःच्या मिठीत सामावून घ्यावे असं त्याला वाटत होतं। नकळत त्याचे ओठ
तिच्या मानेवर विसावले. तसे अदिती भानावर आली. तिच्या शरीरातून एखादी वीज आर पार गेली आहे असा तिला भास झाला. तिने स्वतःचे दोन्ही हात त्याच्या मानेजवळून काढले व त्याच्यापासून बाजूला झाली. कशी तरी वाट काढत ती एका बाजूला उभी राहिली. अजूनही सर्वजण पार्टीचा आनंद मनमुरादपणे लुटत होते. विक्रमच्या चेहऱ्यावर आता मोठी स्माईल होती. आज तो खूप खुश होता. आज अदिती त्याच्या मिठीत आली होती. यापेक्षा दुसरा आनंदाचा क्षण काय असणार होता? अदितीने पाहिलं तर नताशा आणि विनय येत होते. अदितीला पाहताच दोघे तिच्या जवळ आले. सॉरी अदू, मला यायला उशीर झाला, नताशा म्हणाली. आपण निघायचं, उशीर झाला आहे, अदिती म्हणाली. नो वे, जेवण केल्याशिवाय मी तुम्हाला कुठेही पाठवणार नाही आणि असेही रात्र खूप झाली आहे. मी तुम्हाला घरी सोडवायला येणार आहे, विनय म्हणाला. तू कशाला कष्ट घेतो? मी गाडी आणली आहे, नताशा म्हणाली. नो डिअर, मी येणार म्हणजे येणार. दॅट्स फायनल. आजची रात्र तुम्ही दोघी माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहात, विनय म्हणाला व तिघे जेवणाच्या टेबलाजवळ आले. अदिती आणि नताशा एका टेबलाजवळ खुर्चीवर बसले. विनय आपल्या मित्रांमध्ये गेला. तुझं काय चाललं आहे नताशा? मला एकटीला सोडून कुठे गेली होती? अदितीने विचारलं. सॉरी ना अदुडी, हा विनय आहे ना, तो मला बाहेर घेऊन गेला होता म्हणून उशीर झाला, नताशा म्हणाली. तुम्ही बाहेर गेला होता? कशासाठी? अदितीने विचारलं. सांगते, आधी मला काहीतरी खाऊन तर दे, नताशा म्हणाली व वेटरला ऑर्डर दिली. काही वेळाने वेटर ऑर्डर घेऊन आला. चल सुरुवात कर, मग मी सांगते, नताशा म्हणाली व खाण्यास सुरुवात केली. अदितीही तिच्यासोबत जेवत होती. तुला माहीत आहे अदुडी, विनयने मला लग्नासाठी प्रपोज केला आहे, नताशा म्हणाली. वाव, दॅट्स ग्रेट. विनय सर खरंच खूप चांगले आहे. तू विचार करायला हवा, अदिती म्हणाली. आय नो, परंतु मला इतक्यात लग्न करायचं नाही. अजून 3 वर्ष तरी मी लग्नाचा विचार करणार नाही, नताशा म्हणाली. तू त्यांना नकार दिलास? अदितीने विचारलं. मी नकार दिला नाही, परंतु हो सुद्धा बोलले नाही. त्याला लग्नाची घाई आहे. मी बोलली, तुला एखादी चांगली मुलगी मिळाली की तू लग्न कर. उगाच माझ्यामध्ये गुंतून राहू नकोस, नताशा म्हणाली. तू काळजी करू नको, सर्व काही ठीक होईल, अदिती तिचा हात हातात घेत म्हणाली. विनयचा चेहरा पडला होता. नताशाने होकार दिला नाही म्हणून त्याला वाईट वाटत होतं. तो आला तर विक्रम आणि ओमे दोघे ड्रिंक करत होते. आता तुला काय झालं? असा चेहरा का पडला आहे? ओमेने विचारलं. काही नाही रे, सहज. वेटर, त्याने वेटरला आवाज दिला व ड्रिंकचा ग्लास घेऊन ड्रिंक करू लागला. अशातच बोलता बोलता त्याचं लक्ष विक्रमकडे गेलं. तो खूप खुश वाटत होता. ह्याला अचानक काय झालं? आला तेव्हा चेहरा पडलेला होता. अचानक ह्याच्या चेहऱ्यावर इतकी मोठी स्माईल कशी आली? विनयने विचारलं. तुला नाही समजणार विनय, ये प्यार का नशा है, विक्रम हसत म्हणाला. तू असायला हवं होतं विनय. आज तर विक्रमची लॉटरी होती. भाभीसोबत डान्स काय,
फुल टू रोमांस सुरू होता. इतकंच नाही तर नंतर भाभीला मिठीतही घेतलं. मला वाटतं आता हा भाभीला किस करतो की काय, अमय म्हणाला. तसा विनय शॉक झाला. इथे माझी त्या नताशासमोर बोलती बंद होते आणि हा डायरेक्ट इतका पुढे गेला. कसं होणार माझं? विक्रम, मी काय बोलतोय? भाभीच्या मनात काय आहे ते एकदा कन्फर्म करून घे. खरंच भाभी तुला लाईक करते का? नाहीतर पुढे जाऊन प्रॉब्लेम नको, विनय म्हणाला. अदिती फक्त माझी आहे. आता तिच्या मनात माझ्याबद्दल फिलिंग नसेल, परंतु एक दिवस नक्कीच तिला माझ्या प्रेमाची जाणीव होईल. मला खात्री आहे, विक्रम म्हणाला. अदिती आणि नताशाचं जेवण झालं होतं. आता दोघी जाण्यासाठी उठल्या होत्या. तितक्यात नताशाला विनयची आठवण आली. ह्या विनयला आधी शोधायला लागेल. तो बोलला होता ना आपल्याला घरी सोडवेल, नताशा म्हणाली. राहू दे ना नताशा, आपण जाऊयात ना. कशाला त्यांना त्रास, अदिती म्हणाली. आधी घड्याळात टाईम पहा. आधीच खूप उशीर झाला आहे. इतक्या रात्री आपण दोघी जायचं? मी रिस्क घेणार नाही, असं बोलून नताशाने अदितीचा हात पकडला व विनयला पाहायला गेली. तिला विनय बार काउंटरवर विक्रमसोबत दिसला. तशी ती अदितीसोबत त्याच्या दिशेने गेली. विनय, तू इथे ड्रिंक करत आहे. तू बोलला होता ना आम्हाला घरी सोडवणार, नताशा म्हणाली. ओ खरंच, सॉरी ना, मी खरंच विसरलो. चल निघूयात आपण, विनय अडखळत बोलला. बोलण्याच्या नादात त्याला थोडी जास्त झाली होती. ओ गॉड, राहू दे तू, आम्ही जातो, नताशा म्हणाली. तसा विक्रम मध्ये बोलला. तुमची हरकत नसेल तर मी तुम्हाला ड्रॉप करतो. मी त्याच रूटने जाणार आहे, विक्रम म्हणाला. बोलताना त्याचं लक्ष अदितीकडे होतं. नताशाने थोडा विचार केला, कारण तिच्याकडे दुसरा ऑप्शन नव्हता. काय झालं मिस नताशा? तुमचा माझ्यावर ट्रस्ट नाही, विक्रम म्हणाला. असं काही नाही, ठीक आहे, पण माझी गाडी, नताशा म्हणाली. डोंट वरी, मी माझ्या ड्रायव्हरला सांगतो, तो घेऊन येईल, असं बोलून विक्रमने हातातला ग्लास खाली ठेवला व अमय आणि विनयला बाय करून निघाला. त्याच्या पाठोपाठ अदिती आणि नताशाही निघाल्या. याला म्हणतात नशीब. आज विक्रमचं नशीब जास्त जोरावर आहे, अमय हसत म्हणाला. तिघेही बाहेर आले. विक्रमने ड्रायव्हरला गाडी आणायला सांगितली. ड्रायव्हर गाडी घेऊन आला. मिस नताशा, तुमची गाडी कुठे आहे, विक्रमने विचारलं. मी आलेच हा. मी गाडी दुसऱ्या बाजूला पार्क केली आहे, नताशा म्हणाली. तसे विक्रमने ड्रायव्हरला तिच्या सोबत पाठवलं. आता फक्त अदिती आणि विक्रम उभे होते. थोड्या वेळापूर्वी जे काही झालं त्यामुळे अदितीला संकोच वाटत होता. तिला विक्रमकडे पाहण्याचंही धाडस होत नव्हतं. अजूनही तुम्ही मला माफ केलं नाही, विक्रम म्हणाला. सर प्लीज, नको तो विषय. मी केलं तुम्हाला माफ, अदिती म्हणाली. असं नाही मिस अदिती, त्यासाठी आधी तुम्हाला माझ्यासोबत फ्रेंडशिप करावी लागेल. फ्रेंड्स, विक्रमने हात पुढे केला. अदितीला काहीच समजत नव्हतं की काय करावं. जितकं ती विक्रमला टाळण्याचा प्रयत्न करत होती तितकाच तो तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होता. तुम्ही खूप विचार करता मिस अदिती. मला आता असं वाटत आहे की जगातील सर्वात वाईट माणूस मी आहे,
विक्रम म्हणाला. असं काही नाही सर, तुम्ही उगाच गैरसमज करून घेत आहात, अदिती म्हणाली. आता तुम्ही माझ्यासोबत फ्रेंडशिप नाही केली तर मी समजेल तुम्ही मला माफ केलं नाही, विक्रम म्हणाला. तसा अदितीने हात त्याच्या हातात दिला. सो आजपासून आपण फ्रेंड्स आहोत. तुम्ही प्रत्येक गोष्ट माझ्यासोबत हक्काने बोलू शकता. फक्त एक विनंती आहे, पुन्हा असे रागावू नका. मला किती त्रास होत आहे हे मी तुम्हाला सांगू शकत नाही, विक्रम तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. तितक्यात नताशा गाडी घेऊन आली. विक्रमसोबत दोघी गाडीच्या बॅक साईडला बसल्या व विक्रम ड्रायव्हिंग करत होता. त्याची खूप इच्छा होती अदितीने त्याच्या सोबत बसावं, परंतु नताशा असल्यामुळे तो काही म्हणाला नाही. आणि असेही ही जागा फक्त अदितीची आहे, नंतर तीच इथे बसणार आहे. विक्रमने गाडी स्टार्ट केली. अदिती आणि नताशा शांत बसले होते. विक्रमने मिरर सेट केला होता. त्याचं संपूर्ण लक्ष अदितीकडे होतं. अदितीला या गोष्टीची भनक नव्हती. तिने डोकं सीटला टेकवलं व डोळे बंद करून पडून राहिली. मिस नताशा, तुमचं कॉलेज कसं चाललं आहे, विक्रम काहीतरी बोलायचं म्हणून म्हणाला. तुम्हाला तर अनुभव आहे ना सर, कॉलेज किती बोर असतं. हे तर माझे फ्रेंड चांगले आहेत म्हणून काही वाटत नाही, नताशा म्हणाली. मला कॉलेज कधीही बोर वाटलं नाही. उलट मी आत्ताही कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी तयार आहे, विक्रम म्हणाला. तुमच्यासारखे युनिव्हर्सिटी टॉपर असेच बोलणार ना. मला तर आत्ता भीती वाटते. रिझल्ट आल्यावर माझे काय होईल. मी पास होईल ना. अदुडी उठ, बोल ना, मी होईल ना पास. नताशाला रिझल्टची आठवण आली तशी ती टेन्शनमध्ये आली व अदितीला उठवायला लागली. नताशा, तू थोडा वेळ शांत बसशील, तुझं काही होणार नाही, अदिती म्हणाली. तुला बोलायला काय जातंय. एकतर तुझे बाबा प्रोफेसर आहेत, तू कशीही पास होईल. पण माझं काय. माझे डॅड मला खूप बोलतील आणि तुझे बाबाही बोलतील, सगळे बोलतील. मी काय करू अदुडी, बोल ना, नताशा म्हणाली. काही करू नको, फक्त शांत बस, होशील तू पास, खुश, अदिती म्हणाली. तशी नताशा नॉर्मल झाली. विक्रम तिची गंमत पाहून गालातल्या गालात हसत होता. नताशाचं घर आलं तसं विक्रमने गाडी थांबवली. क्रमश पुढील पार्ट ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.